नरसोबाची वाडी जी लोकमान्या, कृष्णा तिरी शोभविजी सुधन्या, अन्या तैसी देखली नव्यासाची, श्री दत्ताची राजधानी सुखाची। दत्त महाराजांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र नृसिंहवाडीच्या आज दत्त जयंतीचा अपूर्व सोहळा नृसिंहवाडीमध्ये संपन्न होतोय। कृष्णा पंचगंगेच्या संगमानं पवित्र झालेल्या या पुण्यभूमीमध्ये दत्त महाराजांचा जन्मकाळ सायंकाळी 5 वाजता संपन्न होणार आहे। पहाटे 4 वाजल्यापासून काकड आरतीपासून सुरुवात झालेली आता ती अभिषेक, पवमान पंचसूक्तांचं पठण असो किंवा दुपारी श्रींच्या चरणकमलांवरती महापूजा होणार असो, या सगळ्या धार्मिक विधींचं, धार्मिक कार्यांचा एक अपूर्व सोहळा नृसिंहवाडीमध्ये संपन्न होतोय। आज सायंकाळी 5 वाजता श्री क्षेत्र नृसिंहवाडीच्या याच मंदिरात आपण मागं बघू शकतोय की दत्त जन्माचा मोठा आनंद संपन्न होणार आहे। हा सगळा सोहळा अनुभवताना सुमारे 3 ते 4 लाख भाविक या 2 दिवसांमध्ये येणार आहेत। आज शनिवार दिनांक 14 डिसेंबर आणि उद्या पौर्णिमेचा दिवस, त्यामुळे या दोन्ही दिवशी नृसिंहवाडी पूर्णतः गजबजलेली आहे। मिठाईची विक्री असो, हॉटेल व्यवसाय असो, बाकीच्या अनेक व्यवसायांमध्ये एक दिवाळीचं स्वरूप जणू नृसिंहवाडीला प्राप्त झालेलं आहे। ही अतिशय सजलेली, गजबजलेली नृसिंहवाडी आपण पाहू शकतोय। श्री क्षेत्र दत्तप्रभूंचं हे मोठं स्थान, ज्याला आपण राजधानी म्हणतो, तर ती सुखाची राजधानी कुठंतरी दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला गजबजताना दिसतीये। दुपारी महापूजा झाल्यानंतर महाप्रसादाचं सुद्धा लाभ भाविक या ठिकाणी घेणार आहेत। या सगळ्या गजबजलेल्या नृसिंहवाडीमध्ये खऱ्या अर्थानं दत्तजन्माचा उत्सव शिगेला पोहोचणार आहे तो सायंकाळी 5 वाजता, आणि हा उत्सव अनुभवण्यासाठी लाखो भाविकांनी नृसिंहवाडीमध्ये हजेरी लावल्याचं आपल्याला दिसून येतंय। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्तचा अखंड जयघोष, अखंड नामस्मरणाचा हा सगळा परिपाठ आपल्याला नृसिंहवाडीच्या मंदिरामध्ये दिसतोय। आपण बघू शकतोय की मागं या ठिकाणी दत्त भाविक दर्शन घेताना दिसत आहेत। पोलीस असोत किंवा व्हाईट आर्मी असो, अनेक वेगवेगळ्या संस्थांचे कर्मचारी असोत, स्वयंसेवक म्हणून इथं काम करताना आपल्याला दिसत आहेत। मंदिराच्या दक्षिण आणि उत्तर बाजूला एक सुंदर असा शामियानासुद्धा उभारण्यात आलेला आहे। या शामियानामध्ये दत्त भाविक सगळे दर्शन घेत आहेत। ब्रह्मवृंदसुद्धा या ठिकाणी आपल्याला जमलेला दिसून येतोय। महाराजांच्या अभिषेकाचं महत्त्व आजच्या या दत्त जयंतीच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आपल्याला दिसून येते। टेंबे स्वामींच्याच शब्दांमध्ये जर सांगायचं झालं तर ही सुखाची राजधानी आहे। इथं सुखाला कमीपणा आलेला नाही आहे। खऱ्या अर्थानं हा कृष्णेचा अखंड चालणारा प्रवाह, तिला मिळून येणारी पंचगंगा नदी आणि हे कृष्णा पंचगंगेचं मनोहर असं स्थान, या मनोहर पादुका, हे सगळं वैभव अनुभवताना दत्त भाविक खऱ्या अर्थानं कृतार्थ होत आहेत। आणि हा दत्त जन्माचा अखंड सोहळा जो आहे तो सायंकाळी 5 वाजता संपन्न होणार आहे। TNT न्यूजसाठी नृसिंहवाडीहून दर्शन वडेर।